मसुराच्या डाळीसाठी लागणारं साहित्य आहे कांदा, टमाटर, कोथिंबीर, 4-5 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या. ही मसुरा डाळ आपण धुवून घेतली आहे. आता कढईमध्ये तेल टाकते. तेल आपलं गरम झालं आहे. त्याच्यात टाकते आता जिरे, मोहरी, हा ठेचलेला लसूण, कांदा पण तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. तेलात छानपैकी कांदा फ्राय करून घ्यायचा आपला. लसणामुळे डाळीला चांगली चव येते. मग लसूण थोडंसं 4-5 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत. आपला कांदा चांगला फ्राय होतोय. तो चांगला लालसर रंगेपर्यंत फ्राय झाला आहे. आता मी त्यामध्ये टाकते टमाटर. हे पण तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचं. मसुरा डाळ लवकर होते, त्याला जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी. आपण टाकूया लाल तिखट, मिरच पावडर 2 चमचे, हळद, चवीनुसार मीठ. हे पण छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे. हे बघू शकता खूप सुंदर झालेलं आहे. टाकल्यावरती कोथिंबीर. आता ही डाळ जी आपण धुवून ठेवली टाकू. आता आपण थोडंसं पाणी टाकूया. ज्यांना कोरडे आवडते तर पाणी नाही टाकायचं, झाकून ठेवायची. ज्यांना थोडीशी रश्श्याची आवडते थोडं पाणी टाकायचं. कोरडे पण छान लागते. झाकून ठेवायचं. मसूर डाळ तयार. फक्त 5 किंवा 10 मिनिटं लागतात तिला, लवकर होते. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूया.